हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवराय सोलापूर जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश आहे. या सोलापूर जिल्ह्यातल्या मराठ्यांनी या राज्याला पुन्हा एकदा दाखवून दिलं आम्ही सुद्धा कोणाला कमी नाही. आता कार्यक्रमच झाला असं नाही. सोलापूरची जनता बघितली, काही काही जण तर बघत बी नसतं बा, त्याच्या डोळ्यात चटणीच गेली असं ना. मी सांगितलं होतं त्यांना, फक्त तुम्ही आमच्यात, मी सगळ्यांना दिसतोय शांत बसा, आणि नाही दिसलं काय करता मला ऐकून घ्या. लाखानं लोक सकाळपासून थांबले तिथे. इतका पाऊस आला तरी सोलापूरचे पादर हल्ले नाही. आणि मी बी तुमच्या रक्ताचं पोरग आहे, मी बी हालत नाही. येऊन दे मुसळधाराला. सरकारला वाटतंय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, विदर्भ, खानदेश, मुंबई, कोकण एक नाही. यांनी आपल्या दुश्मनी असल्यासारखं पेरलंय. आपल्यात काहीच, ऐका ना, एक मिनिट ऐका ना, नाही दिसलं तरी चालेल. काय त्याचं कितीनं सोलापुरात साग्यामावळ खवळलंय. तुम्हाला काय होईल दिसणार नाही, नका दिसून देऊ. मग आवाज येतो थेट दिल्ली बोल. पण हे दाखवित जरा कोणाला, सोलापूरची उसळलेली लाखानं गर्दी बघायला बी कोणतरी पाहिजेत ना. बघू द्या त्यांना सोलापूरने कशी जिरीली सगळ्याची म्हणून. यांनी आपल्यात भेट केलाय. मायबापावर शांततेने समजून घ्या विषय आपला कुठं आलाय. नेमका मराठा कशाच्या आधारावर घेरलाय. मराठ्यांनी यांचं नेमकं काय केलं. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, फक्त शांत बसा. एक 15 मिनिटात आपल्यावरती काय संकट उभा केलं ते मी सांगणार आहे. तुम्हाला नाही दिसलं तरी चालेल, नका दिसून देऊ. आपल्या अस्तित्वाला हात घालायचं काम या लोकांनी आता केलं. ज्या वेळेस समाजावरती, जातीवरती आणि आपल्या लेकरावरती संकट उभा राहतं, हे तुम्हाला उभा राहायचं जरा आणि चला वा बाहेर, वचवच करू नका. उभं राहू दे. उभा तुला काही ताण आहे का? तुला दिसतंय ना उगत आरडावरडा. एवढ्या कोपऱ्यातले इतके लाखान लोक डिस्टर्ब करायला लागला तुम्ही. त्यांना बसायचं नाही, उभा राहायचं. काय म्हणणं आहे तुमचं? त्यांना पहिल्यापासून उभा राहायची सवय आहे, कारण ते राजकारणातले. हे कवाच खाली टेकणार नाहीत, कारण यांना मुळे आता झालेली. या राजकारणाचं मुळे आता उठीलंय बी, जिरीलंय बी मराठ्यानेच. त्याच्यामुळे यांच्यात पुढं टाइम घालता आपला खाली बसून वर बस म्हणण्यात. आता पुढं बसायचं हे 2024ला मराठ्यांनी ठरवायचं. माझ्या मराठा समाज संकटात यांनी सापडलाय. माझ्या समाजाचा आणि माझा काय दोष नाही. मायबापावर तुमच्या पाय पडून तळतळीनं सांगतो, माझा दोष असला तर मला आजच सोलापूर जिल्ह्यातून सांगा, तो समाजाचं काम करू नको. मग इथून उठतो आणि घरी जाऊन बसतो. मी इमानदारीनं माझ्या समाजाची लढाई लढतोय. माझा समाज संकटात सापडला. ज्या राजकारणी लोकांना आपण मोठं केलं त्यांनीच आपला समाज अडचणीत आणायचं ठरवलं. मी इमानदारीनं काम करतो. मी यांना मॅनेजर बी होत नाही, फुटत बी नाही. हे सगळ्यात मोठं यांचं दुःख नाही.
मग यांनी मला बदनाम करायचं ठरवलं. यांचं म्हणणं आहे, हे जर आपल्याला फुटत नाही तर याला बदनाम करा. मायबापावर तुम्हाला परवाचं उदाहरण सांगतो. माझं स्वप्न आहे माझ्या मराठ्यांचे लेकर अधिकारी बनले पाहिजे. माझं स्वप्न आहे माझ्या समाजाची शक्ती वाढली पाहिजे. माझ्या समाजाला स्वाभिमान आहे. त्या समाजाचा स्वाभिमान गहाण ठेवून जगणारी पैदास माझी नाहीये. मला माझ्या समाजाचा स्वाभिमान वाढवायचा आणि राजकारण्यांनी ठरवलंय मराठ्यांच्या पोराला आरक्षण नाही मिळू द्यायचं, कारण आपले पॉम्पलेट चिटकायला प्रचार करायला मराठ्यांचे पोरं पाहिजेत. इतके हरामखोर अवलादी. मी ठरवलं आता दिवस गेले, आता दिवस मराठ्यांचे आले. मराठ्यांना शक्तिशाली बनवायचं, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचं. मग त्यांनी सुरू केलं त्यांच्यात बसल्यावर, हे पोट्ट म्हणले कोणाचंच ऐकत नाही, हे लईच खानदानी दिसतंय, हे जातवान मराठा दिसतंय, हे आपल्या पैशाला मोजीना पदाला मोजीना, आणि आपले 2-3 दादा आहेत त्या दादाला गिनीना. मग एक काम करा, याला बदनाम करा. नसता याच्या विरोधात टोळ्या उभा करा. मग आता पहिली टोळी आयला मला एक वेळ लागा ना, मी इकडे बोलतो तुम्ही तिकडे कोणकडे बघा ना. असे म्हणजे मराठ्याचं समजा 4 बाजून लक्ष असतं बा. कोण येतो भोगाच तिकडे टीव्ही लावली. मला मिळत लागला तिकडे कोणतं भिताडाकडे बघत होते, कारण कोकणातलं एक जण सध्या भिताडाकडेच बघत होते. आयला चांगला माणूस होता राव तो, त्याला काय झालं काढू आणि माया नादी लागल्या. अरे ह्या आग्यामुळे कुठं चावण मग बस खातीच सगळ्या दुनियात. मला एक नाही कळालं, माझ्या मराठा समाजाला, या सोलापूर जिल्ह्यातून करोडो मराठा समाजाला राज्यातल्या एक प्रश्न विचारायचा. मायबापा हो, मी कधीच म्हणलो नाही की तुम्ही मराठवाड्यात येऊ नका. मी कधीच बोललो नाही मराठवाड्यात आल्यावर तुम्हाला बघून येईल. का बरं? मग जर माझ्या मराठ्यांनी किंवा म्या तुम्हाला पायच लावला नाही, तुम्ही जाणून बुजून का भांडण खेळता आमच्याशी? मी जर माझा समाजाचा लढा, माझं रक्त जाळून इमानदारीला लढत असलो, तुम्हाला अडचण काय? त्यांनी अडचण सांगून टाकली, मी तुम्हाला ते सांगतो तुमच्या जर ध्यानात नसली राहिली तर. त्यांनी सांगितलं मी मराठवाड्याचा तो काय करतो बघून घेतो. एक तर मी बोलिलच नाही आणि आला तरी तो मग काहीच बघू शकत, कारण मी कपडे घातलेले असते तर तू काय बघतो. त्यामुळे मी विकायला शहाण्या तालमीतला नाही. तू काय मला नादी लागू नको बाबा, माझी विनंती आहे. मी तुम्हाला इतक्याच जनतेसमोर सांगतो, मी दादा म्हणतो त्यांना, कारण सन्मान मी मोठ्यांचा करतो. आता याच्या पलीकडे याच्यानंतर जर बोलले तर धुलाई, कारण मी काय मरायला भेट नाही आणि माझ्याजवळ काही नाही. माझ्याजवळ काय आहे ते ही सगळी संपत्ती. आता एक मुद्दा त्यांनी सांगितला, त्यांना सोलापूर जिल्ह्यातून माझं आव्हान आहे, याच्यानंतर बोलू नका, मी माझ्या जातीसाठी लढतो. तुमचं आमचं वैर नाही, आम्ही तुमचा सन्मान करतो. सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या. नसता मी जर पिसळलो तर पिसळलो मग काय करत असतं माहिती आहे तुम्हाला? मग लय अवघड. दुसरं सांगितलं त्यांनी, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबाला बोलायचं नाही.
तुमचा कस का तुम्ही सगळे सोयरे बी नाही दोघं तुमचं नातं एका रात्रीत जुळलं कस काय तुमचा कस काय तुमचं आणि तुमची जात ही मराठा आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असतं तुमचा नेता आणि पक्ष नाही तुमचा बाप जनता ही समाज तुमचा बाप ही जात अगोदर बाप असते जात हीच बाप नेता बाप नाही पक्षीय बाप नाही याला म्हणते क्षत्रिय 96 कोळी मराठा आता 96 कोळीची आमची अडाण्यांची मी अडाणी बरं का मला काही कळत नाही बरेच जण म्हणतात चौथी नापास पण कस का मुंडकर पाय देऊन भागरीला तुम्हाला दिलं का नाही मराठाला आरक्षण उलशी का व्हाय ना बाबा दिलं का नाही राहिलेला पुढच्या झपक्यात देणारच आणि त्याने नाही दिलं त्यांचे पाळलेत म्हणून समजायचे सगळे एकदा मोठा म्हणून सांग बरं पाडायचे का रे सगळे बदलणार नाहीत ना डबल बघू मग 29 तारखेला या अंतरवालीला सगळे बघू काय करायचं ते पाडायचे का उभा करायचे आणि उभा केलं तर निवडून तर द्यावं लागतं बरं का त्यानं आपल्याच गरीबाचे 50-100 अरे आपला हक्काचं कोणी नाही रे तिथं मांडायला तिथं छगन भुजबळ आहे ते 15 दिवस झालं पुढे गेलं का अरे आता एक गोष्ट घडली तुमच्याकडे इथं सोलापूर जिल्ह्यात एक कार्यक्रम झाला त्याला देवेंद्र फडणवीस साहेब आले होते कोणत्या मतदारसंघात आले तिकडे त्याला घेऊन छगन भुजबळला जो नेता जिथं घेऊन जाईल त्या मतदारसंघातला माणूस पाडायचा छगन भुजबळला जो नेता प्रचाराला नेईल त्या पक्षाचाच कार्यक्रम लावायचा आता एक फिक्स झालं सोलापूर पासून सुरुवात तो जिथं आला होता आणि त्याला घेऊन देवेंद्र फडणवीस साहेब आले होते देवेंद्र फडणवीस साहेब तर याच्यानंतर त्याला घेऊन हिंडले की ती मतदारसंघ पाडा म्हणून समजायचं मराठाच्या वाटोळ करणाऱ्याला सुट्टी कसं असतो आपला म्हणून पहिल्यांदा तरी नुसतं म्हणलो होतो पाडा मी एकदा पाडो म्हणलो बरं का तिकडून लगेच मुसलमान म्हणले पाडो मला कुठं भेटलं की मुसलमान म्हणायचं पाडो एवढं फार म्हणलं पाडो तर पाडो पाडो सगळं कारण मग आपलं तसंच असतं मा हिंदी तर मग जमत नाही बरं मी शिकवतो हिंदी कारण मी हिंदी लवकर शिकून घेणार आहे आता तुमचं काय चाललंय मामा तर म्हणलं नाही एकदा तरी पाडा म्हणलो पण आता नावच घेऊन कार्यक्रम लावायचा बघू बरं कोणाची शक्ती किती आता ह्या बारीने मराठ्यांना खेटल्यावर काय होतं एकदा बघूचा मी प्रामाणिक मनानं माझ्या समाजाचं मी इमानदारीनं काम करतो मी कोणाचं काही घेत नाही मी ना कोणाचे पैसे घेत नाही ना कोणाचे पद घेत नाही माझ्या समाजाची चटणी भाकरी खाऊन उपाशी तापाशी राहून आमचं रक्त जाळून माझ्या समाजासाठी आम्ही लढतो तुम्हाला अडचण काय तुम्हाला आम्ही कधी काही मागितलं नाही आम्ही तुमच्या दारात आलो नाही आमच्या लेकराच्या हक्कासाठी माझा समाज तळतळ करतोय समाज कामधंदे सोडून वारा पावसात उन्हात सुद्धा आज 1 वर्ष झालं लगातार लढतोय
आम्ही तुम्हाला कधी काही बोललोच नाही, तरी तुम्ही माझ्या समाजाला टार्गेट केलं. पण एक लक्षात असू द्या, यांना मराठे म्हणते, यांच्या नादाला लागलं ना तर राजकीय सुपडा साफ होईल तुमचा सगळा राज्यातला. 96 कुळी कशाला म्हणते? आम्हाला नुसत्या 96 कुळीच्या भाषा शिकू नका. क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे, जिथं अन्याय होईल तिथं धावून जायचं. याला क्षत्रिय मराठे 96 कुळी म्हणलं जातं. राजे महाराजे रयतेवरती जर अन्याय झाला, सिंहासन सोडून मैदानात येत होते अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी, त्याला 96 कुळी म्हणलं जातं. तू कोणता रे 96 कुळी आरक्षणाला विरोध करणारा? काय मर्दानी घे तुला त्याच्यात? बरं तुम्ही 96 कुळी आहेत, तुम्ही बाजू घ्या, काय म्हणणं नाही आमचं. पण तुम्ही बाजू कोणाची घेताय हे अगोदर समजून घ्या. तुम्ही बोलताना म्हणलात माझ्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका. देवेंद्र फडणवीसांना का बोलतो त्याचं कारण सांगतो. आणि क्षत्रिय धर्म असणाऱ्या 96 कुळी मराठ्यांनी कोणाकडून बोलायला पाहिजे हे सांगतो. अंतरवालीतल्या माता माऊलींवरती गोळ्या झाडल्या गेल्या. रक्ताच्या थारोळ्यात आमच्या माता मावल्या पडल्या. अंतरवालीत या, मी तुम्हाला आत्ता एक काठीवर चालताना म्हाताऱ्या मायला तिथे दाखवतो की ज्यांच्या गुडघ्यात आणि मांडीत गोळ्या शिरलेल्या आहेत, त्या मासात चिटकून बसल्यात तर त्या निघत नाहीये. रक्ताच्या थारोळ्यात किंकणारे आमचे अंतरवालीचे लोक, यांचा आक्रोश ऐकायला कोणी नव्हतं. त्या बंदुकीच्या दस्त्यानं फोडलेल्या माता माऊल्यांचे डोके कोणत्याच डॉक्टरला शिवता येत नव्हते. डोक्याच्या मधोमध घुसलेली गोळी कोणत्याच तज्ञाला निघत नव्हती. आजही त्यातले 2 तरुण लीलावती हॉस्पिटलला नेले होते. लीलावती हॉस्पिटलचा असणारा संपूर्ण स्टॉप मुंबईचा, तिथं असणारे तज्ञ डॉक्टर आजही त्या पोरांच्या पोटातली गोळी लीलावती हॉस्पिटल मधल्या तज्ञ डॉक्टरांना सुद्धा निघाली नाही. त्या लेकरांचा जीव काय म्हणत असेल? ज्यावेळेस तिथं अन्याय घडला गेला, प्राणघातक हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या बाजूने न बोलता तुमचा देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या बाजूने बोलला, जनतेच्या बाजूने नाही बोलला. आणि तुम्ही म्हणताय आमच्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका. 96 कुळी स्वतःला जर म्हणून घेणार असाल तर सामान्य जनतेच्या बाजूने बोलायचं शिका. अत्याचारी आणि अन्यायी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलायचा बंद करा. तुम्ही पक्षाच्या नेत्याच्या बाजूने बोलायला लागलात. तुम्हाला वाटतंय तुमचा पक्ष मोठा झाला पाहिजे आणि नेता मोठा झाला पाहिजे. मला वाटतंय माझी जात मोठी झाली पाहिजे, जातीच्या लेकरा मोठे झाले पाहिजे. हे आमच्या 96 कुळात आणि तुमच्या 96 कुळात ह्या संस्काराचा फरक आहे. आम्ही बाप जातीला मानतो आणि तुम्ही बाप पक्षाला आणि नेत्याला मानताय. ह्या संस्कारात तुमच्या आणि आमचा फरक आहे. तुम्ही इथून पुढे तरी समाजाच्या बाजूने बोलावं. आणि या सोलापूर नगरीतून जाहीर सांगतो, जातीवंत मराठा यापुढे स्वतःच्या लेकराच्या जातीच्या बाजूने राहील, पक्षाच्या बाजूने नेत्याच्या बाजूने जातवान अवलाद राहू शकत नाही. यापुढे जातवान मराठा घरात नाही बसू शकत. खानदानी मराठ्यांची अवलाद
ही यापुढे आता पक्षाचा प्रचार नाही करू शकत. स्वतःच्या जातीचा आणि स्वतःच्या लेकराच्याच बाजूने उभा राहणारा जातवान आणि खानदानी मराठा यापुढे समजा. पक्षाला पण मोठं तुम्ही मानता कशामुळे? ज्या पक्षाला आपण मोठं केलं, चारही सांगतो आम्ही, तू 4,6 झाले वाटतं. संख्या घटत असते, पक्षाची वाढत हो. एकाचे 2 कोण कोणाला, कोणी कोणाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे कोणाचेच कोणाला मिळाले. त्यांच्यात त्याचा पचका झालाय. कुठून का आवाज येतो नाही? मराठ्याची पुट्टी अशी, त्यामुळे या मुंबईत जायचंच नको म्हणतो. ते म्हणतात मुंबईत चला. व्यवहारानंतर ठरलं तर अवघडच होतो. आई डोक्यात नाही आधी पण येते का धोरणाला बघू. आपलं कसं काम आहे, संयमी म्हणून आंदोलन टिकलं. आणि मराठ्यांची शान त्यामुळे वाढली, कारण मला मराठ्यांची शान नाही जाऊ द्यायची. तुमची शान कधीच जाऊ देणार नाही. म्हणून संयमाने चाललंय आपलं. नाही तर काल तुमच्या सोलापुरात एक जण बोलला होता, नुसते बोर्ड माणसच नाही. जर माझ्या मनात असतं, मी जर वेगळ्या दिमागाचा असतो, तर मी म्हणलं असतं याला धाराशिवच्या बाहेर जाऊनच देऊ नका म्हणलं असतं का नाही. आपण संयमी, आपलं कसं आहे, आपला दम्माने असताना एकदा मागं लागलं ना, मग तुमच्या बार्शीच्या आमदाराला माहिती मी काय करतो. आमच्या बदनापूरच्या बी माहिती मी काय करतो. माग लागलो अर मग सुट्टीत नाही आपल्यापेक्षा. मग ते कोणाचा असो, ते राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, ना तिकडे भाजप असो, ना तिकडे काही असो, आपला बाप मराठा समाज. ते पक्ष किती येतात माहिती, ते तिकडे जातात. त्यांच्याकडे आता 3-3 आता तिकीट द्यायचं एकाला द्यावं लागेल ना. पाऊस लागा लागला का? अरे काही जण पावसात कशासाठी भिजत येत, निवडून यासाठी. आपण जातीसाठी भिजू. मग स्वार्थ कशा दे, मग जात मोठी करणार. त्यांचा स्वार्थ कशा दे, किती येते बोलणार एकदा येणारच नाही. काय मग तो पावसात झोपीच नाही तर उन्हात झोप. आता मराठी काहीच येऊन देत नसत कोणाचं. इथून पुढं यांचे झाले 3-3, त्यातले अर्धे येतात माझ्याकडे. ते म्हणतात त्याला तिकीट दिलं, आमचं काय होईल. मला काय माहित तो काय होईल. ते म्हणतात मग जाऊ द्या, ते जर निवडून आलं ना 5 वर्ष आम्हाला वाट बघायला लागेल. त्याच्यापेक्षा तुम्ही दिलेलाच निवडून आणतो, त्याला पडित होतोच आहे. त्यांच्यातच चुकलंय. तिकीट वाटायच्या आधी आपलं साधलं. मग आपला गरीब माणूस द्यायचा. पण एक सांगतो, हा एकच द्या. एकच द्या. आपल्या एका गाडीत 8 उमेदवार आहेत. एका गाडीत 8. फक्त ड्रायव्हर आणि चला चला बसा गाडीत म्हणणारे हे 2च नाहीत फक्त उमेदवार, नाही तर सगळे गाडीतले उमेदवार. कारण माझ्याकडे एक जण आलता, तो म्हणला एवढे बार माझ्यावर ध्यान ठेवा, मी पक्का निवडून येणार. म्हणलं आमचं 29 तारखेला ठरणार आहे, नंतर सांगू. ठीक आहे म्हणला. ते गेलं, नुसतं गाडीत बसलं. 2-4 जण माघारी आले. ते म्हणले मग आम्ही यापर्यंत ध्यान ठेवा बरं का, मी येऊ शकतो. त्याच्याच गाडीतली. तेव्हा मला त्याच्या गाडीत उभं आलतो मी बसून. याचा अर्थ काय, त्याच्या मागं नाही मी. म्हणजे बघा नमुने मराठीचे. एक द्या, एक. तुम्हाला जर मराठ्यांची शान वाढवायची असली, मराठ्यांची शान जाऊ द्यायची नसली, मराठ्यांची शक्ती वाढवायची असली, आणि मराठ्यांचे पोर आणि जात जर प्रबळ पॉवरची बनवायची असली, तर उमेदवार एक देणे का ताकदीनं निवडून आणा. आणि जर समाजाने एक दिला आणि 2-4-5-6 जण जर इच्छुक असावं,
नसावं या मताचा मी नाही. इच्छुक 100% असला पाहिजे, पण समाजात जर एक ठरेला त्याच्या बाजूने उभा राहायला पाहिजे. याला म्हणायचं जातवान मराठ्यांसाठी काम करणार. इच्छुक हे मराठा समाजाने समजा एक दिला तरी तो उभा राहिला, याचा अर्थ असा होतो तू जातीसाठी लढत नाही, तू स्वतःच्या स्वार्थासाठी लढायला लागला. कारण माया भोवतीशी दिलशी उमेदवार कोणी म्हणतो एवढे बार मी लय फिरलो माझ्या संग देण राहू. आता तुमच्यावर सगळ्यावर देण होतं, मग मी काय करू? मला ही भूमिका नाही आवडत. समजून घ्या, ही गोरगरिबांची लाट आहे. या लाटीत मराठ्यांना वाटतंय आपले लेकरं जात मोठी होणार, धनगर बांधवांना वाटतंय गरिबांना आपली जात आणि आपले लेकरं मोठे होते, दलित मुस्लिम बांधवांना वाटतंय एवढीच संधी गरिबांची लाट आली. 12 बलुतेदारांना वाटतंय मराठ्यांनी फक्त एकमतानं राहा, काहीही होऊ शकतं. फक्त विचार ठेवा, एक माणूस दिला सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभा राहा. जर दिला तर न तुम्ही म्हणता झालं काय सुरू. 29ला ठरवायचं तुमच्या साक्षीने. सरकार आरक्षण देण्याच्या मनस्थितीत दिसत नाही, फक्त लावालाव्या करण्याच्या मनस्थितीत. माझ्या विरोधात तर इतके उठिले, परदेशी एक झाला, त्याच्या आधी एक होता, एक मावशी, तीच बोलत होती. ती म्हणलं मी अभियान सुरू केलं आणि अभियान सुरू झालंय बरं का. मराठ्यांचे समन्वय फोडायला सुरुवात केली. जातीला मातीत मिसळून स्वतःचा संसार मोठे करणारी पैदास फुटायला लागली. जातीचा संसार मोठा करणारे, जात मोठे करणारे लोक आता कमी राहिले. ते सांगतील त्या पद्धतीने त्यांनी काम सुरू केले. माझं त्या मराठ्यांच्या सगळ्या बांधवांना आव्हान, सोलापूर नगरीतून तुम्हाला हात जोडून विनंती माझी, कारण मी हात कोणापुढे पसरत नाही, जोडा सुद्धा नाही. माझ्या मराठ्यांसाठी तुम्हाला हात जोडतो. या देवेंद्र फडणवीसांचा आणि त्या दरेकरचा ऐकून तुम्ही अभियान मराठ्यांच्या विरोधात केलंय, माझ्या विरोधात सुरू केलंय. त्याला षडयंत्र आणि सापळा म्हणलं जातं मला उघडं पाडायसाठी. त्याचा ऐकून तुम्ही पत्रकार परिषदा घेऊ नका, आंदोलन करू नका. मराठ्यांच्या लेकराच्या अन्नात माती मिसळायचं काम नका करू. तुम्हाला नाही, तुम्हाला मराठ्यांच्या नजराला नजर तुम्हाला मिळवायची. मराठ्यांच्या दारात आपल्याला सांभाळणारी पक्ष सांभाळणार नाहीये. याच भाजपातल्या काही लोकांना एका क्रांती मोर्चाच्या 3 क्रांती मोर्चे केले. चांगलं काम करणारे समन्वयक सुद्धा बदनाम करण्याचं काम यांनी केलं. तुम्हाला काही नाही करता आलं तर करू नका, घरी झोपून राहा, पण समाजाच्या लेकराच्या भविष्याच्या आड येऊ नका. या समाजाची तळतळ जाणार. हा मराठा समाज कष्ट करून लेकरं शिकवतोय. या मराठा समाजाने कधी पावसाचा वाऱ्याचा विचार नाही केला. गुडघ्याच्या चिखलात शेतात काम केलं आपल्या मायबाप समाजानं. 1-1 रुपया जमा करून आपले लेकरं शिकवले. मराठ्यांच्या आईबापानं स्वप्न बघितलंय माझं लेकरू अधिकारी होईल, माझी मुलगी अधिकारी होईल. मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या मराठ्यांना माझा हात जोडून शेवटची विनंती आहे, या मायबाप मराठ्यांच्या कष्टाची जाण ठेवा. वेळ पडली तर या मायबाप मराठ्यांनी स्वतःची जमीन विकली पण लेकरं शिकवले. ऊस तोडलाय, या मराठा समाजाने हमाली केली. या मराठा समाजाने लेकरं शिकवण्यासाठी रात्रंदिवस रिक्षा चालवला. ट्रकवर ड्रायव्हर म्हणून राहिलाय.
ट्रॅक्टरवरती लोकांचा ड्रायव्हर म्हणून माझा मराठा समाज राहिला, पण मुलं शिकवले. आजही शहराच्या ठिकाणी माझा मराठा समाज वॉचमॅन म्हणून लोकांच्या बंगल्यासमोर काम करतो. आलेल्या पगारातून लेकरं शिकवतोय. शहरातल्या मराठ्यांना काही काही घरदार राहायला नाहीयेत. भाड्याच्या खोलीत राहून आपली मुलगी शिकवायला लागला. मराठ्यांनी गावाकडचे घर विकलेत. मुलाच्या शिक्षणाला फी भरली आणि त्या मुलाचे आईबाप दोघांनी शहरात राहून मोलमजुरी करायला लागलेत. लोकांचे भांडे घासायची वेळ त्यांच्यावरती आली. मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या मराठ्यांच्या लोकांनी शहाणा व्हावं. मी शेवटचं तुमच्याला शेवटी पायाला हात लावून सांगतो, माझ्या समाजाची तळमळ व्हायला जाऊ देऊ नका. तुम्हाला काही आमिष दाखवला असाल, तुम्हाला काही पद देऊ म्हणले असते, त्या पदासाठी त्या पैशासाठी माझ्या मराठ्यांच्या मानेवर कुऱ्हाडीचा वार नका करू. माझ्या मराठ्यांना आता अन्याय सहन होत नाहीये. 1% हुकलेल्या लेकराचं रडणं तो बघत नाहीये. 1% हुकलेल्या लेकराची काय परिस्थिती होती त्या बापाला आणि त्या विद्यार्थ्यांना विचारा. नका रे माझ्या मराठ्यांच्या विरोधात जाऊ. माझ्या मराठ्यांनी खूप लोकांना सांभाळलंय आणि ज्यांना माझ्या मराठ्यांनी सांभाळलंय ते बेमान झालेत माझ्या मराठ्यांची. तुम्ही आमचे रक्तामासाचे माझ्या मराठ्यांचे बेमान नका हो. या देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या दरेकरांना अभियान सुरू केले. त्या अभियानात सामील होऊन मोगम आंदोलन नका करू.